कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जेवणाआधीचं, जेवणानंतरचं आणि रात्रीचं। आता उशीर झाला तरी औषधांची काळजी नाही। आई अहो कसली गडबड सुरू आहे एवढी? अगं बघ ना, आत्ता मला म्हणतायत काहीतरी ऑफिसमध्ये कार्यक्रम आहे आणि तिथे जावंच लागणार आहे। आता तिथे जाऊन काहीतरी अरबट सरबट खातील, मग पुन्हा आपल्यालाच त्रास, म्हणून त्यांच्या पथ्याचं जेवण केलंय थोडं आणि औषधं पण द्यायचीच आहेत। काय ग अशी काय बघतेस? आई अहो किती दिवसांनी तुम्हाला उत्साहाने काहीतरी करताना बघतेय मी। तुम्ही आधी बसा। अगं नाही, अगं डबा भरायचा मी भरते, तुम्ही बसा बसा आधी। आई गेल्या 2-3 दिवसात तुम्ही एवढ्या तणावातनं गेलात ना, मला अजिबात बघवत नव्हतं तुमच्याकडे। अहो किती टेन्शन, किती धावपळ, किती दगदग, पण आता तुम्ही एवढ्या उत्साहाने हे सगळं करताय ना, मला इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू। काय करायचं ग तुझं? इतकी गुणी आहेस ना तू, छोट्या छोट्या गोष्टी तुझ्या लक्षात येतात बघ आणि त्याची दखलही घेतेस। खरंय ग वीणा, आपण आपल्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी जे काय करतो त्याची दखल जर आपल्याच माणसांनी घेतली ना, तर मनाला खूप बरं वाटतं बघ। आई अहो हे सगळं मी तुमच्याकडूनच तर शिकलीये, आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जे खंबीरपणे उभे राहता ना, ते त्यातलं थोडं जरी धैर्य माझ्यात आलं ना, मला जिंकल्यासारखं वाटेल हो। काही नाही हा, तूच धीराची आहेस बघ। तुला सांगते, माझ्या संतोष बरोबर संसार करणं सोपं नाहीये। नाही आई, असं काहीच नाहीये। एकदा का माणसाला आपलं मानलं ना, की त्याच्या दोषांचंही काहीच वाटत नाही हो। काय ग बाई तू, म्हणून मी नेहमी म्हणते बघ, तू आहेस म्हणून माझं हे घर आहे, त्या घराला बांधून ठेवलेस तू। वीणा, तू सून नाही बघ, लेक आहेस या घरची। कमाल आहे, एवढ्या मोठ्या बंगल्याला एक वॉचमन नाही? नाही, मला दिसला नसेल। वॉचमन, 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 कुठे गेला वॉचमन? बाहेर गेला असेल कुठेतरी, हे म्हणून नुसतं गेट उघड आहे। मी आज जाते ना। बापरे, एवढा मोठा बंगला, किती छान आहे। माझी जानू इथे राहते? हा आता चांगला पाहुणचार करूनच घेते जानूकडून। जानू, मी आली। जानू, जानू, केवढं मोठं आहे हे। शी, मेला, आमच्या घराकडे एवढं काहीच नाहीये। इथे लगोरी, विटी दांडू काही खेळता येईल। सगळ्यांना इथे बोलवलं पाहिजे आणि पिकनिक केली पाहिजे। काय मजा आली मला इकडे। जानू काय मोठ्या घरात राहते। बापरे,
जानू तुला किती दिवस भेटले नाही मी. जानू तुला कधीपासून भेटलेच नाही. जानू बाहेर कोणी आहे का? ए जे- अगं बाई हँडल कुठे आहे? ह्यांच्याकडे दरवाजा बाहेर हात कसं म्हणजे उघड दिसतच नाहीये. हे बेल दाबून बोलव ना मग. बेल पण दिसत नाहीये इकडे कुठे. बोलवायचं कसं? बेल नाही काही नाही, जाऊ दे. मोठ्या लोकांचं काहीतरी वेगळंच असतं आणि भारीच असतं एकदम. हाकच मारते ना जानू. नक्कीच कोणीतरी आहे. मला का असं वाटलं कोणीतरी बाहेरून मला आवाज दिला. कसं कळणार आता बाहेर नक्की कोण आहे? बरं या दरवाजाला ना सुद्धा आई होल आहे. खिडकीमध्ये जाऊन बघावं तर या घराला खिडक्याच नाहीत. कसं कळणार बाहेर कोण आहे? काय करता येईल? ए जानू जानू तुझी लाडकी ताई आली आहे. जानू जा. शिमल काय कळतच नाहीये. काय म्हणजे काय आहे? केवढे नंबर्स आहे त्याच्यावर. चिन्ह पण खूप आहेत. हे सॉलिड आहे. हा हेच असणार ते. याच्यावरून फोन लावायचा, मग आतल्या माणसाला कळतं बाहेर कोणतरी आलंय आणि मग ते दार उघडायला बाहेर येतात. त्याच्यासाठी असणार आहे. मोठ्या लोकांचं काहीतरी वेगळंच असतं. त्यांच्याकडे काही बेल वगैरे नसतेच बहुतेक. अच्छा म्हणून फोन लावावा लागेल. जानूला फोन लावते. जानू मी काय नाही केलं. जानू मी खरंच कधी झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.